स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहणाऱ्या मासाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचा ताटकणा जागवणारा पहिला महामानव श्रीमान शहाजीराजे भोसले, ज्या राजपुत्राचं नाव घेतलं की प्रत्येक मुलाची छाती रुंदावते, असा तलवारीच्या पातीवर मरण पेलून धरणारा पण यवनांना शरण न जाणारा राजपुत्र नरसिंह संभाजीराजे भोसले, अंदमानच्या काळ्या कोठडीतून स्वातंत्र्याची हाक देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे हे सांगणारे आणि हिंदुस्थानच्या मातीचा इतिहास आपल्या ज्वलंत आणि जिवंत रक्ताने लिहिणारे चंद्रशेखर राजगुरू भगतसिंग, नाचू कीर्तनाच्या रंगीत दान दीप लावू जगी हा संदेश जनामासात उडवणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज, खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर जगाच्या पाठीवर प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे गाथा रूपाने समजावून देणारे जगद्गुरु तुकोबाराय, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तर तो बंड करून उठतो हा संदेश जगाला देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणून संपूर्ण जगाला हिंदुस्थानच्या संस्कारांचं खऱ्या अर्थाने चरित्र दर्पण देणारे स्वामी विवेकानंद, 21व्या शतकात जीवन कसं जगावं याचा आदर्श उदाहरण म्हणजे वैकुंठवासी सिंधुताई सपकाळ, या सर्व विचारवंतांना, महापुरुषांना, महामानवांना मी प्राध्यापक निलेश कोरडे आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात प्रथमतः मानाचा मुद्रा करतो। छत्रपती शिवरायांचा इतिहास, ज्या इतिहासाची पानं म्हटली ती खऱ्या अर्थाने या थंडीमध्ये सुद्धा असमानती उष्णतेची लाट निर्माण होते असं माझ्या राजानं केलं काय? 750 वर्षाचा अंधकार अरे खऱ्या अर्थानं 200-300 वर्षात नाही, अवघ्या खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर 30 वर्षामध्ये ज्या राजानं नेस्तबळ आदिलशाही करून स्वराज्याची अस्मिता जिवंत केली त्या राजाचा नेमका इतिहास काय? आणि तो इतिहास जर समजून घ्यायचा म्हटलं तर याच पुण्यपावन अक्कलकोटच्या मातीमधून पुन्हा एकदा मला रात्रीच्या 8:45च्या सुमाराला निघावं लागेल या भूतकाळाच्या दिशेने। त्या भूतकाळाला पुन्हा एकदा वर्तमान काळात आणण्यासाठी आता मला सज्ज व्हावं लागेल, तो वेळेचा अश्व आमच्या हाती घ्यावा लागेल। समोर दिसेल तो अंधकार, त्या अंधकाराला छेदून पाहता पाहता वेळेचा अश्व आता वेगानं पुढे निघेल। अरे असमंती असतील गारा, असमंती असतील ढग, पण त्याची तमाम न बाळगता पाहता पाहता इतिहासाची पानं मात्र वेगानं पुढे सरकू लागली। समोर दिसला तो चंद्रमा, त्या चंद्रमेच्या पलीकडे जाऊन पाहिलं चिरंतन छायेच्या भूतकाळाच्या दर्पामध्ये आम्हाला मात्र विचारांचा वाळू दिसू लागला, पण त्याच वेळी नजर रोखली गेली, टाळ मृदुंगाचा आवाज आला, जणू काही काकडा सुरू होता। अरे रामकृष्ण हरीचा गदर झाला, ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन झालं आणि वेळेचा अश्व मात्र आणखी पुढे निघाला। पाहता पाहता नजर रोखली गेली, अरे खऱ्या अर्थात रक्तात चिळकंड्या तरांचा हौदोस, पावनखिंड पावन झालेली, पण त्याही पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि वेळेच्या अश्वाने ललकार भरली आणि पाहता पाहता दीपज्योत प्रकट झाली। त्याच प्रकाशामध्ये इतिहासाची पानं मी चालू लागलो, पाहता पाहता पानावर नजर ठेवली, काल थब्द आला, वातावरण शांत झाला, जणू काही सह्याद्री मुद्रा करू लागला, कारण कालखंड समोर आला। कोणता? इसवी सन 1600 आदिलशाहीचं स्तोम वाजलं होतं, निजामाने डोक्यावर काढलं होतं। पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलदैन खलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता। 4 यवने सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छाताडावर थैथयाणचत होत्या। सगळीकडे दुःखाचा हाकार, सजीवच नाही तर निर्जनांनीही आदिलशाही मान्य केली होती। दुःख, यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं। उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश। आणि वीज चमकली, मालवजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि त्याच मालवजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावरती भगवा फडकवला। पण आदिलशहानं पुण्याची रखरंगोळी केली आणि दिवस गेलेल्या मासाहेब जिजाऊंना शिवनेरच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारात अंधकारला गेला। यातनांचा कल्लोळ मासाहेबांच्या मनी दाटला, रयतेचे हाल मासाहेब पाहू लागले आणि त्याच वेळी डोळ्यातून उघडणारे अश्रू पाहता पाहता आता खऱ्या अर्थानं आसमंती फडकत होते। हातावरती तळ हातावर पडणाऱ्या त्या अश्रूंची बोल आता मात्र मासाहेब जिजाऊंनाच माहित होतं, कारण स्त्री म्हणजे आमच्या देवरातील देवता आणि खऱ्या अर्थानं यवन यायचे, आमच्या घरात घुसायचे, दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींना पाठवायचे आणि खऱ्या अर्थानं बेलगाम होऊन माघारी निघून जायचे। अरे सर्वसामान्य शेतकरी बळीराजा ज्याच्या जीवावरती स्वराज्याचं स्वप्न उभं राहणार होतं, पण यवनांची टोळधाड यायची, आमच्या शेतापर्यंत पोहोचायची, घोड्यांच्या टापाखाली शेती बेचराक करायची आणि बेलगाम होऊन माघारी निघून
होऊन जायची। मासाहेबांनी हे चित्र पाहिलं आणि मासाहेब शिवनेरच्या कुशीत असणाऱ्या शिवाई समोर नतमस्तक झाल्या। त्या भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने सत्ययुगामध्ये तू मत्स्य कूर्म वराह नरसिंह अवताराने आला, त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या रूपाने आला, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या रूपाने अवतार घेतला, पण आता खऱ्या अर्थाने यवनांची तोळझाड असुर रूपाने येते। आता यांना वाली कोणीच नाही का? सर्वसामान्य रयतेच्या डोळ्यातल्या दुःखाने पितडलेल्या असुरांना आता खऱ्या अर्थाने वाट मिळणारच नाही का? त्या असुरांचं आनंदाश्रुत रूपांतर होणारच नाही का? आणि त्याच वेळी पाहता पाहता मासाहेब उतरल्या, जर परमात्मा आता तुझा अवतार होणार नसेल तर उद्या माझ्या पोटी येणारा लेकरू या स्वराज्याच्या अस्मितेचा स्वाभिमान फुंकल्याशिवाय राहणार नाही। आणि मासाहेबांच्या मुखातून शिवाई समोर शब्द निघाले, हे अंबिकरण चंडिके वरदाने वरदान दे, उन्मत्तई सिंहासने चिरफाट न्यामज पुत्र दे। आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8ही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1630 बाळ राजे जन्माला आले। आनंद झाला, पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला, हे ही विसरता कामा नये। पाहता पाहता 6 वर्षांचा काळ लुटला मासाहेबांच्या मांडीवर। आता ज्ञानवान 24 गोपांचे अभंग, रामायण महाभारताने बाळराजे समृद्ध होऊ लागले। वय झालं 6 वर्ष। याच काळात जुन्नर नगर आंबेगाव प्रांतावरती दुष्काळाचं प्रचंड सावट आलं होतं। पोरकी झाल्यावानी जनावर रानोमाळी फिरत होती। शेतकरी कष्टकरी अन्न पाण्याविना मरण घायला आला होता। शिवनेरच्या टोकावरून बाळराजे निहाळते झाले आणि विचारलं मासाहेबांना, मासाहेब हे लोक कोण आहे? हा तर बळीराजा आहे राजे। बळीराजा राजा राजा काय असा असतो? तशा मासाहेब शांतपणे उत्तरल्या, राज हा बळीराजाच आहे, पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय धरला तेव्हापासून रेत पोरकी राजे। मासाहेब असं होय शिवबा? असंच नाही मासाहेब नाही, हा तान्या हा तान्या। तसा 6 वर्षांचा बाळराजा तारदिशी उभा राहिला, दोन्ही मुठ्या आवळल्या, तशा मासाहेब उद्गारल्या, यांना कोणीच वाली नाही राजे। आकाशातून वीट कडकडावी असा बाळ कडला, नाही मासाहेब नाही, मी मिळवेन ते राज्य, मी घडवेन ते बळीराज्य, मी होईन तो राजा। अवघ्या 6 वर्षांचे बळीराजे, अवघ्या 6 वर्षांचे। काय ती उमे, काय ती समज, कशी आली असेल ही उमे आणि कशी आली ही समज? बाळराजा हा मातीचाच गोळा होता ना, पण त्यांना घडून आकार दिला तो मासाहेब जिजाऊंनी। म्हणून तर 393 वर्षानंतरही इतिहास आजही ओरडून सांगतोय, आई कशी असावी याचं ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ। आताचा काळ बदललाय म्हणा, वैदिक काळापासून विश्वाचा सार सामावलेला आई हा शब्द जन्म दातीला लागू पडायचा, पण आता काळ सर बदलला। आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही। आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर खऱ्या अर्थाने हरून गेला आणि पाहता पाहता आमच्या घरातल्या संस्कारांचं वलही मात्र बाजूला पडलं आणि आता आमचीच पोरं खऱ्या अर्थाने पाहिला गेलं। कारण आईचा विषय तर ठीक आहे, पण बापाचा आबा, आबाचा पप्पा, पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड झाला तेव्हापासून तो मॅड होऊन दिसतंय ते घरात पाहायला लागला। आणि पाहता पाहता तुमच्यासाठी काय पंचा एक नवीनच खेळ उभा राहिला। आता खऱ्या अर्थाने इथं बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनींना प्रश्न आहे, या सृष्टीच्या पाठीवरती खऱ्या अर्थाने उद्याच्या काळात श्रेष्ठत्वाचा असणारा हिंदू धर्मामध्ये आपल्या कुळाचा जर अभिमान वाटावा असं काही घडायचं असेल तर तुम्हाला असं वाटत नाही आपल्या पोटी उद्याची जिजाऊ जन्माला आली पाहिजे, आपल्या पोटी उद्याची सीता जन्माला आली पाहिजे, आपल्या पोटी खऱ्या अर्थाने उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे शंभूराज जन्माला यायला पाहिजे। पण आता काळ इतका बदलला की आता आम्हाला वाटत नाही आमची लेकरं संस्काराने घडावी, कारण टीव्ही नावाच्या बकासुरासमोर आता मात्र आमच्याच लेकरांना आम्ही चुकीच्या मार्गाने नेतोय आणि पुन्हा एकदा समाजाकडे बोट दाखवतोय। ही सगळ्यात मोठी शोकांतिका, सगळ्यात मोठी। कारण आता जर पाहिला गेलं, आता इथं एवढा सुंदर खऱ्या अर्थाने व्याख्यानाचा कार्यक्रम सुरू आहे, एवढं सुंदर तुमचं सगळ्यांचं नियोजन आहे आणि आज जर काही अभिनेत्री या ठिकाणी येणार, एवढी बातमी तुमच्या खऱ्या अर्थाने अक्कलखेडच्या आजूबाजूच्या गावांमध्ये गेली तर मला तुम्ही खरं सांगा आजूबाजूच्या 10 गावातलं एक तरी पोरग तिकडे सापडेल का? सगळे कुठे असतील?
माधुरी दीक्षित जर या ठिकाणी येणार एवढी बातमी फक्त 10 गावांमध्ये गेली तर आजूबाजूच्या 10 गावातील सगळे इथं असतील. पण इथे एकच विचार करा, ज्या वेळेस अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समान त्या नजरेने पाहावं. आपल्या मुलीला कधीही खऱ्या अर्थानं विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला मासाहेब जिजाऊं सारखं संस्कार सुंदरी बनवा, संस्कार सुंदरी बनवा. पण आज जरा मी आजूबाजूला पहिला प्रयत्न केला. आता मात्र खऱ्या अर्थानं संध्याकाळी 7 वाजले की आमच्या घरातल्या टीव्ही सुरू झाला. आता एक नवीन फॅड आलं, तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही. एक बेड रेस सासूर वाशिन सुरुवातीचे 2-3 महिने काम करते, पण एकदा बाहेर वाशिन झाली की बेड रेस आणि सुरुवातीला अग्निशिका, नकशिकांत, तुझ्यासाठी काय पण, कॉन्स्टेबल मंजू, आदिशक्ती या सगळ्या सिरियल मध्ये पाहता पाहता आमच्या घरातली मम्मी एवढी हरून जाते की उद्याच्या जिजाऊंच्या रूपानं खऱ्या अर्थानं घडत असताना उद्याचे शिवराय घडवायचं मात्र विसरून जाते. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. हल्ली आता आमच्या मुलांचा आयडॉल खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर छत्रपती शिवराय नाही, आमच्या मुलांचा आयडॉल धर्मवीर संभाजीराजे नाहीत, आमच्या मुलांचा आयडॉल महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे नाहीत. आमच्या मुलांचा आयडॉल कोण, तो मागच्या काळामध्ये येऊन गेलेला संग्राम. आमच्या मुलींच्या डोक्यात देवयानी थैथयान असते. आता काही काळापूर्वी त्या स्टार प्रवाहावरती अक्कासाहेब नावाची एक महामाया यायची आणि आमच्या घराघरातल्या मुलांच्या डोक्यात खऱ्या अर्थानं संग्राम देवयानी, तर मुलींच्या डोक्यात संग्राम थैथयान असायचा. वडिलांचा विषयच नाही, कारण घरात काय चाललंय यामध्ये म्याड होऊन ते इतके व्यस्त झाले की आता मात्र त्यांच्याकडे पुढे यायला वेळ नाही. आणि पुढे जरी आले तर घरातली खऱ्या अर्थानं ग्रहलक्ष्मी त्यांचं काही चालून देईल की नाही हेही आम्हाला माहित नाही. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या घराचं मात्र मातेर होत आहे, आमच्या घराचं स्मशान होत आहे. आणि स्मशानात शिवराय कधी जन्मत नाही, ते स्वाभिमानाच्या धगीतच जन्म घेतात. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. पहिल्यांदा त्या प्रकर्षणाच्या तल्लीनतेनं आमच्या घरातल्या जिजाऊनं घडणं ही काळाची गरज आहे. आता म्हणून तर आमच्या पोरांनी नवीन वाक्य आणलं, तुमच्यासाठी काय पण. अरे महाराष्ट्रातल्या पोरांचं वाक्य नाहीच आहे. आता काही महिन्यापूर्वी त्या साताऱ्यातील सज्जनगडावर ठुसे धबधबा पाहण्यासाठी एक पोरगण एक मुलगी गेली होती. पाहता पाहता तिथून जवळ असणाऱ्या एका निसर्गरम्य ठिकाणावरती ते विसावले. तसं पोरगं लाडात आलं, बोलता बोलता बोलून गेलं, तुझ्यासाठी काय पण. तशी पोरगी लाडात आली, बोलता बोलता बोलून गेली. असंच असेल तर या दरीत खोलुडी मार. मग का क्षणाचा विलंब न करता पोरानं गाडीला चावी लावली आणि दुसऱ्या क्षणी गाडी खाली गेली. अरे काय हे, तिथून 4 किलोमीटर वरती समर्थांची समाधी, 11 किलोमीटर वरती छत्रपतींनी आजारपणात विश्रांती घेतलेला, ताराणीची राजधानी असलेला आणि प्रयागजी प्रभूंनी हयातभर अजिंक्य ठेवलेला अजिंक्य तारा, तिथून 36 किलोमीटर वरती अफजल खानाला फाडलेला प्रतापगड. आमची संस्कृती काय, आमची अस्मिता काय, आमचा वारसा काय आणि आमचा स्वाभिमान, आमची थक काय. अरे कसल्या मौतीनं मरतोय आम्ही. मराठ्यांच्या पोरानं मरावं पण मरणांनाही सलाम ठोकावा अशा मौतीनं. अरे काय हे, खऱ्या अर्थानं कधीतरी इतिहास आमच्या मुलांच्या अंतकरणापर्यंत पोहोचवा आणि तो पोहोचवण्याचं कार्य जिजाऊ म्हणून तुमचं आहे हे पहिल्यांदा माझ्या महाराष्ट्रात जिजाऊंनी लक्षात घेणं आता काळाची गरज आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी मासाहेबांना सुद्धा म्हणावंसं वाटतं, मासाहेब आम्हाला आता माफ करा. विसरून गेलो इतिहास, आम्ही विसरून गेलोय परंपरा. आयांच्या डोक्यात आजच्या पाणी झालंय, तेवढी त्याची वाफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. खऱ्या अर्थानं आज घराघरातला शहाजी व्हिडिओ गेम खेळतो आहे. आजची घराघरातली जिजाऊ टीव्ही समोर बसून खऱ्या अर्थानं जंक फूड खाते आहे. आज घराघरांचा कार्टून शो होतोय, तेवढा बॅड शो तुम्ही बंद करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. बाहेर खेळायला जावं तर कुणा मावळ्यांची सत्ता आहे, चाचलेल्या उकिरड्यावर आज कावळ्यांची सत्ता आहे. आज आमच्या चिपडलेल्या डोळ्यांची जरा उघडझाप करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. केस तेवढे वाढलेले, मस्तक मात्र पोकळ आहे. आज फार थोडी घरं सापडतील जिथं शिवचरित्रातली पुस्तकं आहे. आम्ही पापाचेच वाटेकरी, तरी होईल तेवढं आमचं पाप माफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. रामकृष्णांचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या. आमची छोटी छोटी इरसाल लेकरं सांगतील, आई बापांच्या सहकार्यामुळं आता आम्हाला कॉप्या करता आल्या. आई बापांचाही खरंच आहे, कशाला उगाच म्हातारपणी ताप करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. राजे पण वारस हक्काने मिळतं, पण
शुभा घडवावा लागतो. राजे पण वारस हक्काने मिळतं, पण शुभा घडवावा लागतो. जाणतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्यासारखा जडवावा लागतो. म्हणून तर या सोहळ्याच्या निमित्तानं मासाहेब आज जरा मर्यादा सोडून तुमच्याकडे मागणं मागतो. पुन्हा एकदा या सृष्टीतलं स्वराज्य उतरण्यासाठी आपण पुन्हा जन्म घ्यावा, पुन्हा अवतार कार्य करावं. आणि मी चमकली. मासाहेब उतरल्या. महाराष्ट्राच्या रक्षणार्थ मा जिजाऊ लढली आहे. मा जिजाऊ जन्माला यावी म्हणून हल्ली मागणी वाढली आहे. पण पुनर्जन्माची गळ घालत उगाच आशा न वाढवाव्या. मा साहेब जन्माला येणार नाहीत, आता त्या घरात घडवाव्यात, घरात घडवाव्यात. आणि हे समर्थ आव्हान ज्या दिवशी आमच्या घरातली प्रत्येक जिजाऊ समर्थपणे पार पाडेल, त्या दिवशी उद्याच्या काळात शिवचरांनी प्रेरित होऊन उद्याचे बाल शिवा प्रत्येक घरात जन्म घेतील, तेव्हा स्वराज्याचं नंदनवन पुन्हा बहरेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. काकडा आरतीच्या निमित्तानं टाळ मृदंगामध्ये संस्कारांची आम्ही पेरणी करतच आहोत, पण त्याला बळ देण्याचं कार्य घरातल्या जिजाऊन जर पार पाडलं तर स्वराज्य शोधण्याची गरज नाही, ते आमच्या घरापासून निर्माण होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे.